सर्वत्र मोठ्या उत्साहात दुर्गोत्सव साजरा करण्यात आला। अमरावती शहरातील मंगलधाम परिसरातील अष्टविनायक कॉलनी येथील माँ दुर्गा नवदुर्गा उत्सव मंडळाने गेल्या 7 वर्षापासून आपली परंपरा कायम ठेवीत यावर्षी सुद्धा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। 9 दिवस पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली, तर गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन करून शेकडोंनी महाप्रसादाचा लाभ घेतला। महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी या ठिकाणी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत अनेक महिलांनी उत्कृष्ट पाककला सादर केली। दरवर्षी मंडळ वतीने परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। मी सौभाग्यवती शिल्पा मनोज खडेकर माँ दुर्गा महिला नवदुर्गोत्सव मंडळातर्फे आपले सहर्ष स्वागत करते आहे। आपल्या मंडळाची संकल्पना कशी उद्भवली त्याची माहिती मी थोडक्यात आपणास देणार आहे। सर्वप्रथम मी सौ ममताताई संदीप आवारी यांचं आभार मानेल की त्यांनी मंडळातर्फे मला इथे बोलण्याची संधी दिली। आणि आता परिचय देते आहे मंडळाच्या अध्यक्ष सौ नलिनीताई धांडे। या वयाने जरी मोठ्या दिसत असल्या तरी अगदी तरुण सळसळत्या रक्ताप्रमाणे त्या प्रत्येक कार्यामध्ये अगदी अग्रेसर असतात। अध्यक्षांप्रमाणे आपल्याकडे मंडळ कमिटी आहे, विविध पदं आहेत, पण आमची मंडळाची परंपरा आहे की आम्ही कोणालाही विशेष महत्त्व देत नाही। इनफॅक्ट सांगायचं तात्पर्य की माझ्याकडे पण एक पद आहे, पण कुठलं ते मला कधी कधी आठवत नाही। गमतीचा भाग आहे। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की इथे सर्व महिला भगिनी या समान पदावर आहेत, कारण सर्वांच्या साथीने हा कार्यक्रम आपण साजरा करत असतो। 7 वर्षापूर्वी सर्वांच्या मनामध्ये एक संकल्पना आली की आपण ह्या परिसरामध्ये मंगलधाम परिसरामध्ये नवदुर्गोत्सव साजरा करावा। आणि मग त्या संकल्पनेच्या मागे एक उद्देश होता की रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या जबाबदाऱ्या आणि कर्तव्य पार पाडता बऱ्याचशा आमच्या महिला मैत्रिणी विसरतात, स्वतःचे छंद जोपासण्यास विसरतात, स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यास विसरतात। मग त्यांच्या कलागुणांना, सुप्त कलागुणांना वाव मिळावा, तसेच त्यांना आनंद साजरा करता यावा, स्वतःसाठी थोडा वेळ देता यावा, यातून ही संकल्पना उद्भवली। आणि 7 वर्षापूर्वी आपण या मंडळाची स्थापना केली। मग मंडळाची स्थापना केल्यानंतर सर्वात पहिला प्रश्न उद्भवतो तो आर्थिक बळाचा, कारण आर्थिक बळ असल्याशिवाय कुठलंही कार्य सफल होत नाही। मग बरेचशी मंडळी कमिटीमधल्या बऱ्याचशा महिला, बरेचसे लोक यामध्ये नवीन होते आणि विशेष परिचय कोणाचा नव्हता। आणि सांगण्यास आनंद होतो की त्यावेळी म्हणजे नुकत्याच त्याच्या आदल्या बारीमध्ये सौ ममताताई आवारे या परिसरामध्ये नगरसेविका असल्यामुळे त्यांचा भरपूर परिचय होता आणि त्यांची मदत आम्हाला वर्गणी गोळा करण्यास झाली। आणि अत्यंत हर्षाने मी सांगते की अगदी पहिल्या वर्षीपासनं लाखाच्या घरात आपल्या मंडळाची वर्गणी व्हायची आणि अजूनही ती परंपरा सुरू आहे। आणि याच आर्थिक बळाप्रमाणे मनुष्यबळ हे लागतं आणि परिसरातील एकूण एक व्यक्ती लहानापासून तर मोठ्यांप्रमाणे, तरुणापासून तर म्हाताऱ्यांप्रमाणे अगदी आपापल्या परीने इथे सहकार्य देतात। कुणाचा खारीचा वाटा तर कुणाचा सिंहाचा वाटा, पण हे जरी असले तरी सगळे इथे समानतेने कार्य करतात, कारण सर्वांच्या भावना ह्या समान असतात। कुणाची वर्गणी जास्त असते, कुणाची कमी असते, पण भावना ह्या समान असल्यामुळे सर्व एकमताने इथे कार्य करतात। मंडळातर्फे आपण विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो, ज्याप्रमाणे जसे दैनंदिन आरती, संध्या आरती, सकाळची आरती, त्यामध्ये सुद्धा विशेष मी कौतुक करेल गृहिणींचे, कारण बऱ्याचशा महिला आम्ही वर्किंग आहोत आणि मग आम्ही पुरेसा वेळ मंडळाला देऊ शकत नाही। जसे वर्गणी गोळा करणे, मंडळाला लागणारे साहित्य किंवा डेकोरेशन्स किंवा इतर काही गोष्टी, याला आम्ही सर्वजण तेवढं सहकार्य देऊ शकत नाही। पण आमच्याच काही वर्किंग वुमेन आणि विशेषतः गृहिणी यामध्ये त्यांचं विशेष सहकार्य असते। अगदी रोजच्या आरतीची जर आपण गोष्ट घेतली तर रोज सकाळच्या आरतीला येऊन सगळ्यांनी आरतीची व्यवस्था करणे, संध्या आरतीची व्यवस्था करणे,
परिसरातील इच्छुक मंडळी आरती ज्यांची आरती असते त्यांचा नैवेद्यही असतो. ते अगदी हिरिरीने मोठ्या हुरूपाने इथे देवीसाठी नैवेद्य आणतात, आरती करतात. मोठ्या प्रमाणात इथे नागरिक उपस्थित असतात आणि रोजची दैनंदिन आरती इथे होते. त्याचप्रकारे रोज दैनंदिन गरब्याचे इथे आयोजन केलं जातं. कायद्याने दिलेल्या वेळेप्रमाणे आम्ही गरबा इथे आयोजित करतो. त्यामध्ये लहानांपासून मोठ्यांप्रमाणे तरुणांपासून वृद्धांपर्यंत इथे गरबा खेळतात. त्यानंतर दैनंदिन गरबानंतर विविध कार्यक्रम जसे महिलांच्या सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी आम्ही मागील 7 वर्षापासून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. जसे पाककला स्पर्धा, आरती थाली सजावट स्पर्धा, संगीत खुर्ची, विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रांगोळी स्पर्धा, लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि विविध खेळ इथे परिसरात आम्ही मंडळातर्फे मंगलधाम परिसरात आयोजित केलेले आहेत आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दरवर्षी मिळतो आणि सर्वांना अगदी आनंदाने त्यासाठी विशेष प्रत्येक पार्टिसिपेंटला प्रोत्साहनपर बक्षिसेसुद्धा दिली जातात. आणि त्यातल्या त्यात सांगायचे झाले तर मंगलधाम परिसरातील 10वी-12वीमध्ये विशेष योग्यतेने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आम्ही इथे दरवर्षी सत्कार घेतो. काही कारणास्तव यावर्षी घेण्यात आला नाही, त्यासाठी मंडळ दिलगीर व्यक्त करतं. पण पुढेही आम्ही ही परंपरा अशीच चालू ठेवू ही मी सर्वांना आश्वासन देते. आणि अशा प्रकारे अगदी आनंदात हुरूपात दरवर्षी आपल्या मंगलधाम परिसरामध्ये मा दुर्गा महिला दुर्गोत्सव मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन केलं जातं आणि शेवटच्या दिवशी प्रसादाचे आयोजन करण्यात येतं. आपण बघताच आहे की इथे हजारोंच्या संख्येने नागरिक प्रसाद ग्रहण करायला येतात आणि विशेष म्हणजे महाप्रसादामध्ये सुद्धा बऱ्याच लोकांचं विशेष योगदान असतं. कोणी तेल, कोणी धान्य, कोणी भाजीपाला आणि शारीरिक श्रमिक मदतसुद्धा इथे केल्या जाते. विशेषतः पुरुष मंडळी अगदी स्थापनेच्या दिवसांपासून तर दुर्गा विसर्जनापर्यंत प्रत्येकांचे